रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गातील 15 गावातील 792 गटाच्या मोजणीची कार्यवाही 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत करण्यात येणार असून ज्या गटाचा शेतकरी आहे त्यास यावेळी हजर राहता येणार असून 5 किंवा त्याहून जास्त जण एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमल्यास कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील असा आदेश उपविभागीय दंडाधिकारी BR माळी यांनी काढला। दिनांक 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत 15 गावातील 792 गटाच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केलाय। या दरम्यान एकतपूर, बलवडी, पाचेगाव, कोंबडवाडी, बंडगरवाडी, चोपडी, मांजरी, मेडवडे, चिंचोली, यलमार, मंगेवाडी, नाझरे या गावातील सुमारे 792 गटांची टप्प्याटप्प्याने मोजणी करण्यात येणार आहे। त्या गावातील गटाची मोजणी करत असताना बेकायदेशीर जमाव जमवणे, मोजणी करण्यास अडथळा आणणे, शासकीय यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांना विरोध करणे, 5 किंवा त्याहून जास्त लोक एकत्र येणे यास मनाई करण्यात आली आहे। तसेच गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे त्या गावातील त्या गटाचे शेतकरी हितसंबंधित व्यक्तीखेरीज इतर इसमांना 12 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर अखेर उपस्थित राहता येणार नाही। सदर आदेशाचा भंग केल्यास 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढला आहे। एकूण 15 गावातील 792 गटांच्या मोजणीचा कार्यक्रम जाहीर केला असून 16 सप्टेंबर रोजी चिंके 77 गट, 18 सप्टेंबर रोजी एकतपूर 34 गट, बलवडी 3 व वारे 29 गट, 23 रोजी पाचेगाव 96 गट, 30 रोजी कोंबडवाडी 21 गट तर ऑक्टोबरमध्ये बंडगरवाडी 9 गट, सोमेवाडी 8 गट, चोपडी 98 गट, मांजरी 85 गट, मेथवडे 63 गट, चिंचोली 131 गट, यलमार मंगेवाडी 44 गट व नाझरेतील 50 गटांची मोजणी होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।